टेंभुर्णीतून 64 लाखाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून राहुरी आणि टेंभुर्णी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे। या कारवाईत पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मुरकुटे तसेच सरडे, परांडे, वाघमारे, झोळ, धोत्रे यांचा सहभाग होता। पुढील तपास सुरू असून आरोपींकडून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। टेंभुर्णी तालुका माडा येथील शीतल नगरमधील एका घरावर छापा टाकून तब्बल 64,30,000 रुपयांच्या बनावट नोटा आणि त्या छापण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त करण्यात आलंय। राहुरी व टेंभुर्णी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई 29 जून रोजी करण्यात आली आहे। पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार राहणार अर्जुन नगर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, राजेंद्र कोंडिबा चौगुले राहणार कर्जत, जिल्हा अहमदनगर आणि तात्या विश्वनाथ हजारे राहणार पाटेगाव, तालुका कर्जत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। राहुरी तालुका अहमदनगर येथे हे तिघे बनावट 2 लाख रुपयांच्या नोटा केवळ 1 लाख रुपयांना विकण्याचा व्यवहार करताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले। पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांच्या पथकानं त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बनावट नोटा टेंभुर्णीतील घरात छापल्याची कबुली दिली। त्यानुसार टेंभुर्णीतील शीतल नगर येथील प्रतीक पवार यांच्या घरावर छापा टाकण्यात आला। तिथे 200 व 500 रुपयांच्या बनावट नोटांचे बंडल, नोटा छापण्यासाठी लागणारं प्रिंटर, शाई मशीन, कागदपत्रे असा सुमारे 3 लाख रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय।